मित्रहो, असा प्रश्न जर स्पर्धा परीक्षेत तुमच्या पुढे आला आणि या प्रश्नात एकतर तुम्हाला या आकृतीत एकूण किती चौकोन आहे किंवा या दिलेल्या आकृतीत एकूण किती चौरस आहे असे दोन प्रश्न विचारू शकतात, तेव्हा तुमच्या डोक्यात चावम्याव होईल, विचारांचं वादळ उठेल. नेमकं याचं उत्तर काढू तर कसं काढू, आणि तुमच्या डोक्यामध्ये मग मक्या येईल. अयो, याचं उत्तर कसं काढू. मक्याला आणायचं नाही, मक्याला बाजूला ठेवायचं आणि सरळ चौकोन विचारू की चौरस विचारू, कुठलाही विचार न करता सरळ सरळ याला डावीकडून उजवीकडे नंबरिंग देत राहायची. 1 2 3 4 5 6 आणि 7. ठीक आहे. आणि आडवी झाल्यानंतर अशी उभी नंबरिंग करायची. 1 2 3 4 5. चल, आता दिलेल्या आकृतीत आपल्याला चौकोन काढायचे. काय काढायचे? चौकोन. चौकोन म्हटल्यानंतर काहीच विचार नाही करायचा, सरळ 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 + 7 आणि यांची बेरीज लिहायची इकडे. 1 + 2 3, 3 + 3 6, 6 + 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 21, 21 आणि 7 28. झालं. आता उभी करायची. 1 + 2 3, 3 + 3 6, 6 + 4 10, 10 + 5 15. याचं उत्तर येईल 15. मग आता दिलेल्या आकृतीत चौकोन काढायचे. चौकोन म्हटलं तर आडवी बेरीज म्हणजे 28 गुणिले उभी बेरीज 15. गुणाकार करायचा. 15 × 8 = 80, 120, 120 0 8 12, 15 × 2 = 30, 30 आणि 12 42, 420. आता चौकोन काढले आपण 420, म्हणजे या दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौकोन किती आहे तर 420. आता काढायचे आपल्याला चौरस. चौरस काढायचं असलं तर याचं काय करायचं माहिती आहे का? या लाईन मधला, उभ्या लाईन मधला शेवटचा आणि आडव्या लाईन मधला शेवटचा, म्हणजे 5 × 7, 5 × 7 अधिक 4, म्हणजे शेवटून दुसरा, आता इकडून शेवटून दुसरा 4 × 6, 4 × 6 अधिक हा 3 आणि हा 5, 3 × 5 अधिक 2 आणि हा 4, 2 × 4 अधिक. आता या लाईन मधलं काहीच उरलं नाही, एक हा कॉमन आहे. या लाईन मधले 3 उरले. मग काय करायचं? या दिलेल्या उरलेल्या म्हणजे 1 2 3 या 3 पैकी जी मोठी संख्या आहे ती अधिक करायची. तर आता 3 पैकी मोठी संख्या कोणती? 1 2 3 पैकी 3, म्हणून इथं अधिक 3. आता याचं उत्तर 7 × 5 = 35 अधिक 4 सख 24 अधिक 3 × 5 = 15 अधिक 2 चोक 8 अधिक 3. आता घ्या बेरीज करा. 35 आणि 24 किती होईल? 59. 59 आणि 15 60, 64, 74, 74 8 82, 82 3 85. म्हणून चौरस किती येईल? 85 आणि चौकोन किती येईल? 420. समजलं? अशा प्रकारे या दिलेल्या आकृतीत आपल्याला त्रिकोण, दिलेल्या आकृतीत चौकोन आणि चौरस काढायचे असतात. समजलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.